महिला विश्वचषक जिंकल्याच्या नंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या पाया पडली आहे। नॅडिन डी क्लार्कचा झेल घेऊन भारताने विश्वचषकावरती नाव कोरलं। हरमनप्रीत कौरनं संघामधील खेळाडूंच्या सोबत आनंद साजरा केलाय। यानंतर तिने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं। यानंतर अमोल मुजुमदार यांच्या समोर येताच हरमनप्रीत कौर त्यांच्या पाया पडली आहे। यानंतर मुजुमदार यांनी तिला मिठी मारली। यावेळेला कर्णधार आणि प्रशिक्षक हे दोघे देखील भावूक झाले। दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वविजेता आपला संघ बनलाय। भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने त्यांच्या यशाचं श्रेय हे मुख्य प्रशिक्षक असणारे अमोल मुजुमदार यांना दिलंय। तर टीम इंडियासाठी एकही क्रिकेट सामना न खेळलेले अमोल मुजुमदार मुख्य प्रशिक्षक म्हणून विश्वविजेते बनले आहेत। भारताच्या 3 लेकींनी मॅच फिरवली आणि टीम इंडिया चॅम्पियन झाली। स्मृती मानधनाने या वर्ल्ड कपमध्ये भारताला चांगली सुरुवात करून देण्याचं काम चोखपणे बजावलं। तर शफाली वर्मानं 87 धावा केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या। दीप्ती शर्मानं 58 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या 5 विकेट्स घेतल्या। त्यामुळे या विजयामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। फायनलमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाकडून पराभव झाल्याच्या नंतर दक्षिण आफ्रिकेच्या महिला खेळाडूंना अश्रू अनावर झाले। यावेळेला भारतीय महिला खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना मिठी मारली। ट्रॉफीसह चाहत्यांची मनं देखील जिंकली आहेत। जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव आणि स्नेह राणा यांचा दक्षिण आफ्रिकेसोबतच्या महिला खेळाडूंसोबत चर्चा करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। भारतानं विश्वचषकावरती नाव कोरताच क्रिकेटपटू क्रांती गौडच्या घरी आनंदोत्सव साजरा झाला। मध्य प्रदेशामधल्या छतरपूर इथल्या निवासस्थानी तिच्या आई आणि बहिणीनं जल्लोष केलाय। भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला आणि याचा आनंद खेळाडूंच्या कुटुंबियांनी देखील साजरा केलाय। बहुत खुशी हो रही है क्योंकि हमारी टीम इंडिया पहली बार वर्ल्ड कप जीती है और उसमें मेरी बहन है क्रांति, वो भी उस टीम का हिस्सा रही है और पहली बार उसने वर्ल्ड कप खेला और वो टीम वो जीत कर आई है, तो बहुत खुशी हो रही है। और हमारे देश की लड़कियां पहली बार वर्ल्ड कप जीता है तो उसकी खुशी बहुत हो रही है। और हमारे यहाँ सब मिठाई सब बांट रहे हैं, बाजी बाजी डांस करेंगे और सबको बहुत खुशी है। आप बस देखिए, उनका बहुत अच्छे से वेलकम भी करेंगे। भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर हिच्या घरी देखील विश्वचषक विजयाचा जल्लोष झालाय। यावेळेला रेणुकाच्या आईला आनंदाश्रू अनावर झाले। तर टीम इंडियाच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील आपल्या टीमचं कौतुक केलंय। फडणवीस सध्या बिहारच्या दौऱ्यावरती आहेत, त्यामुळे त्यांनी ट्विट केलंय आणि टीम इंडियाच्या विजयाचं कौतुक केलंय। लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील एक्स पोस्ट केली आणि टीम इंडियाच्या विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या। टीम इंडियाच्या विजयानंतर उपराजधानी नागपूरमध्ये देखील जल्लोष करण्यात आलाय। नागपूरकरांनी फटाके फोडले आणि आनंद व्यक्त केलाय। यावेळेला भारत माता की जय आणि वंदे मातरम या घोषणा देखील देण्यात आल्या। तर भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकल्याच्या नंतर एकच जल्लोष होतोय। या विश्वचषकामध्ये सलामीची फलंदाज प्रतिका रावल शानदार प्रदर्शन तिनं केलं होतं। मात्र सेमीफायनलच्या आधी बांगलादेश विरुद्धच्या सामन्यामध्ये दुखापत झाल्यामुळे प्रतिका रावल स्पर्धेच्या बाहेर गेली। मात्र टीम इंडियानं विश्वचषक जिंकल्यानंतर ती व्हीलचेअरवरून मैदानामध्ये उतरली। यावेळेला तिनं इतर सहकारी खेळाडूंच्या सोबत विजयाचा जल्लोष साजरा केला। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पावलं उचलली जात आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सिडकोच्या घरांविषयी सह्याद्री अतिथीगृहावरती एक बैठक पार पडणार आहे।
या बैठकीमध्ये सिडकोच्या विविध हाऊसिंग योजनांमधल्या घरांच्या किमतीमध्ये सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांची कपात करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. 8 महिन्यांपासून माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या योजनेच्या अंतर्गत लॉटरीद्वारे जाहीर केलेल्या घरांच्या दरांविषयी नाराजी व्यक्त होतीये. सोडतधारकांनी परवडत नसलेल्या दरांच्या विरोधात निदर्शनं आणि निवेदनं देखील सादर केली होती. या पार्श्वभूमीवरती घरांच्या किमतीबाबत पुनर्विचार करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली. माथेरान नेरळ मिनी ट्रेनची सेवा ही 8 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तांत्रिक अडचणी आणि रेल्वे रुळावरच्या रखडलेल्या कामांमुळे ही सेवा सुरू व्हायला विलंब होत असल्याची माहिती मिळते. तसंच 8 नोव्हेंबरच्या पूर्वी मालगाडी रेल्वेनं ट्रायल चाचणी देखील केली जाईल. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या दिवा प्रभागामधील बेकायदेशीर इमारतींवरती महानगरपालिकेनं कारवाई केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. यामध्ये 7 ते 8 इमारतींवरती तोडक कारवाई होणार असल्याची माहिती आहे. पुण्यामध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा पॅटर्न पुन्हा एकदा बघायला मिळतोय. पुण्याच्या कोंढवा परिसरामधील गणेश काळे या रिक्षा चालकाच्या त्याची हत्या झाली होती. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आणि नातू स्वराज वाडेकर यांच्या सांगण्यावरून अमन शेख आणि अरबाज पटेल यांनी 2 अल्पवयीन मुलांच्या मदतीनं गणेश काळेवरती 9 गोळ्या झाडून आणि कोयत्यानं वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासामधून समोर आलंय. रायगडच्या म्हसळा तालुक्यामध्ये वृद्ध दाम्पत्याची हत्या झाली. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येतेय. पोटच्या पोरांनीच आईवडिलांची हत्या केल्याची माहिती मिळते. आईवडील आपल्याला घरखर्च देत नाहीत, तसंच घरामध्ये राहू देत नाहीत. याच रागामधून या दोन्ही मुलांनी आपल्याच आईवडिलांचा काटा काढलाय. पोलिसांनी नरेश कांबळे आणि चंद्रकांत कांबळे या दोन्ही मुलांना ताब्यात घेतलंय. दरम्यान 2 दिवसांपूर्वी मेंदडी इथल्या महादेव कांबळे आणि विठाबाई कांबळे या वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह त्यांच्या घरामध्ये कुजलेल्या स्थितीत सापडले. मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयामध्ये एका महिला वकिलाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं मृत्यू झालाय. मालती रमेश पवार असं या महिला वकिलाचं नाव आहे. वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्यामुळे या महिला वकिलाचा मृत्यू झाला असा तिच्या पतीचा आरोप आहे. उपस्थित लोक देखील मदत करण्यापेक्षा व्हिडिओ काढत असल्याचा तिच्या पतीनं आरोप केलाय. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं 1,37,00,000 रुपयांचा गांजा जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. जिल्ह्याला नशामुक्त करण्याच्या मोहिमेच्या अंतर्गत बीड पोलिसांनी ही कारवाई केली. गेवराई तालुक्यामधील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीमध्ये धुमेगाव शिवारात पोलिसांनी छापा टाकला. 1,37,00,000 रुपयांचा 490 किलोचा गांजा जप्त करण्यात आला. एका कापसाच्या पिकामध्ये बेकायदेशीररित्या गांजाची लागवड करण्यात आली. त्याच ठिकाणी पोलिसांच्या पथकानं छापा टाकला असता 490 किलोचा गांजा जप्त झालेला आहे. या प्रकरणामध्ये नारायण मगर याला पोलिसांनी तातडीनं ताब्यात घेतलं असून 2 जणांच्या विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पुण्याच्या कोरेगाव पार्कमधल्या अपघातामधील 3ऱ्या तरुणाचा मृत्यू झालाय. रुग्णालयामध्ये उपचाराच्या दरम्यान पुष्पवंत टेकवाणी याचा मृत्यू झालाय. रविवारी पहाटे भरधाव वेगामध्ये असलेल्या वाहनाचा मेट्रो पिलरला धडकून अपघात झाला. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या 3ही तरुणांचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले. 3ही तरुणांनी मद्यप्राशन केलं होतं का याचा तपास सध्या केला जातोय. डोळ्यांनी पाहिलेलं आहे. दादा, तुझं नाव सांग. काल जेव्हा अपघात घडला तू कुठे होतास? माझं नाव सूरज कसबे. मी 5:15च्या सुमारास इथून लोगाव परिसरात जात होतो मित्राच्या घरी. जाताना मी पाहिलं की इथं एक ॲक्सिडेंट होऊन कार पडलेली होती. मला एक मुलगा दिसला त्या गाडीमध्ये आणि मग मी मित्राला म्हणलं थांब जरा बघूया काय झालं, कारण कोणी मदत करत नव्हतं त्यांचं. मग मी पाहिलं डोर उघडून की आतमध्ये 3 जण होते. एक मुलगा जिवंत होता आणि ड्रायव्हर पण थोडंफार जिवंतच असल्यासारखं होता. तो ऑलमोस्ट डेडच होता आणि मागचा जे होता तो ऑन द स्पॉट गेलेला होता. मग मी एका मुलाला काय केलं, डोर वगैरे तोडून मी त्याला बाहेर काढलं. मला बाहेर काढून त्याला CPR द्यायचा प्रयत्न केला. मग तो मला रिस्पॉन्स दिला. तो रिस्पॉन्स पण दिला. मग एक 10 मिनिटामध्ये पोलिस आले ॲम्ब्युलन्स वगैरे घेऊन. ॲम्ब्युलन्स घेऊन आल्यानंतर त्याने डॉक्टरांना वगैरे लगेच पाठवलं आणि ज्या मुलाला CPR वगैरे देऊन त्याला बाहेर काढलं होतं त्याला अगोदर हॉस्पिटलला घेऊन गेले. तो 2-3 तासांनी डेड झाला. म्हणजे 12-12:30-1च्या सुमारास तो डेड झाला वाटतं. आणि ड्रायव्हर होता 10-15 मिनिटांनी डेड झाला तो जाग्यावर. आणि जो 3रा मुलगा होता तो ऑन द स्पॉट गेला. रॅश ड्राईव्ह होतं, ओव्हर स्पीडिंग केलं जातं. नक्की पोलीस इथं हवे होते. चौकामध्ये चेकिंग व्हायला हवी, मात्र तसं काही झालं नाही.
आणि त्यातच हा दुर्दैवी अपघात घडला, ज्याच्यामध्ये 3 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घेई, एबीपी माझा, पुणे. जालना जिल्हा परिषदेच्या समोर अंगावरती डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलाय. जाफराबाद तालुक्यामधील माहोरा इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक उपस्थित राहत नाहीत, तसंच शालेय साहित्य आणि पोषण आहाराचं नीट वाटपही होत नसल्याचा आरोप करत शकील पठाण नावाच्या व्यक्तीनं अंगावरती डिझेल ओतून घेतलं. अनेक वेळा मुख्याधिकाऱ्यांना तक्रार देऊन देखील दखल घेतली जात नसल्यामुळे त्या व्यक्तीनं हे टोकाचं पाऊल उचललंय. पावसामुळे राज्यभरात शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. असं असताना पालघरमध्ये सरकारकडून एका शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. नुकसान भरपाई म्हणून या शेतकऱ्याला फक्त ₹2.30 मिळाले. या शेतकऱ्याकडून संताप देखील व्यक्त होतोय. वाडा तालुक्यामधल्या सिल्लोत्तर इथे मधुकर बाबूराव पाटील या शेतकऱ्याच्या नावावरती 11 एकर जागा आहे. नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून ₹2.30 जमा झाले आहेत. खराब झाली बघा सर. आम्हाला ना 31 तारखेला एक मेसेज आला मला का ते ₹2.30 मला मिळालं, म्हणजे ते माझ्या बँकेत. तर ते फार कमी पैसे येते ना. ते काय आम्ही काय करायचं दिलं, म्हणजे काय पैसे दिलं त्या मला काही माहीत नाही मला. पण पंतप्रधान विमा योजना आहे ना, त्याचं ते पैसे मिळाले मला ना. आमची फार नुकसान झाली, म्हणजे भाताचं भात हे सगळं खराब झाले बघा. हे काय नाही त्यात, काय आहे काय त्यात सर आम्हाला ना 21 संपूर्ण भात शेती ही कामातून गेले. सगळ्या भात शेतीला रुजू आलेले, लोकांनी कापले आणि आता पण शेतामध्ये पाणी आहे, जमीन कापता येत नाही आणि पाऊस चालूच आहे. तेव्हा ही सरकार आम्हाला जी मदत देतो ही अतिशय तुटपुंज आहे. अशी जर मदत दिली शेतकऱ्यांना तर शेतकऱ्याला कसं व्हायचं? कारण ह्या शेतीवर आमचा संपूर्ण उदरनिर्वाह चालू आहे. आमच्याकडे नोकरीला एकही माणूस नाही, आम्ही फक्त शेतीवर जगणारी माणसं आहोत. त्याच्यामुळं आमची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी 34,000 हेक्टरवरती कापसाची लागवड करण्यात आली. मात्र मागील काही दिवसांपासून हिंगोलीमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे कापसाचं हे पीक धोक्यात आलंय. वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे पाण्यामध्ये भिजून गेलाय. सोयाबीनच्या पाठोपाठ शेतकऱ्यांच्या हातामधून कापसाचं पीक देखील निघून गेलंय. दरम्यान हिंगोलीच्या संतूक पिपरी या गावच्या शिवारामधल्या भिजलेल्या कापसाच्या शेतशिवारामधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. मी सध्या संतूक पिपरी गावाच्या शिवारामध्ये आहे. शेतकऱ्यांनी या ठिकाणी कापसाची लागवड केली होती, परंतु सतत होणाऱ्या पावसामुळे आणि काल दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे कापसाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये साधारणतः 34,000 हेक्टरवर या कापूसच्या पिकाची लागवड केली आहे, परंतु सतत होत असलेल्या पावसामुळे हे पीक पूर्णपणे शेतकऱ्याच्या हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे कापसाच्या बोंड बघा, जे मी काही प्राथमिकदृष्ट्या हातात घेतले आहेत, पूर्णपणे आताही हा कापूस ओला आहे, भिजलेला आहे. काही दिवसांमध्ये हा कापूस काळवणार आहे. जे बोंड काही दिवसांमध्ये फुटणार होते ते या पाण्यामुळे पूर्णपणे सडून जात आहेत. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी मोठे संकटात सापडले आहेत. कारण अगोदरच पावसाळ्यामध्ये जोरदार जो पाऊस झालाय त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात असलेलं सोयाबीन या पिकाचं नुकसान झालं होतं. त्या पाठोपाठ आता कापूसही शेतकऱ्याच्या हातातून जातोय काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण जो कापूस वेचणीला आला होता, सोयाबीनहून तर ₹1 शेतकऱ्यांना मिळाला नाही, परंतु ज्या कापसाकडनं अपेक्षा होती जो वेचणीला आला होता तो संपूर्णपणे कापूस आता या पावसामध्ये भिजतोय. त्यामुळे हा कापूस काळवणार आहे, बाजारातही भाव मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे ₹1000 खर्च केले होते या कापसाच्या लागवडीसाठी, कापसाच्या या जोपासणीसाठी, ते संपूर्णपणे पैसे निघतात की नाही असा प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे सरकारनं जे या नुकसानीची भरपाई द्यावी, नुकसानीची मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत. माधव दिपके, एबीपी माझा, संतूक पिंपरी, हिंगोली. भंडारा जिल्ह्यामध्ये मागील 6 दिवसात परतीच्या पावसानं हजेरी लावली आणि याचा सगळ्यात जास्त फटका हा भाताच्या पिकाला बसलाय. भात पिकासह फळबाग आणि फुलांच्या शेतीचं देखील मोठं नुकसान झालंय. परतीच्या पावसामुळे झाडाला लागलेले पेरू आणि फुलं ही देखील काळवंडून गेली. ते खराब झाल्यामुळे बाजारामध्ये विक्री देखील होणार नाहीये. याचा आर्थिक फटका बागायतदार शेतकऱ्यांना देखील बसतोय. त्यामुळे तातडीने पंचनामे करून सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडून केली जाते. आमच्या शेतशिवारामध्ये मोठ्या प्रमाणात पेरू बाग आहे, फुलशेती आहे, भाजीपाला शेती आहे. अशा अनेक शेतीची आमच्या
पाण्यामुळे खूप नुकसान झालेले आहे. तरी शासन प्रशासनाने त्वरित पंचनामे करून धान शेतीला हेक्टरी 1 लाख रुपये, तर फळबागा भाजीपाला शेतीला हेक्टरी 2 लाख रुपये अशी आर्थिक मदत त्वरित करावी. शेतकरी हिताचे शासन निर्णय तयार करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, हीच आमची सर्व शेतकरी बांधवातर्फे मागणी आहे. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यामधील भांबोरा इथले शेतकरी रमेश राठोड यांनी आपल्या कपाशीच्या 8 एकरामधल्या पिकात आता ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली आहे आणि हे पीक उखडून टाकलंय. घाटंजी तालुक्यामध्ये अजूनपर्यंत शासनाने जाहीर केलेली अनुदानाची मदत पोहोचलेली नाहीये. सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत असून सरकारने सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली. आपण आपला वावर नांगरून काहीतरी आपलं उदरपोषण करण्यासाठी काहीतरी पीक पेरावा करावा आणि त्यातून उत्पन्न काढून आपलं घर चालवावं, यासाठी आपण आपला वावर नांगरून राहिलो. हो, आपल्या पूर्ण उघडून फेकायला लागलो. हिशोबाने 8 एकर रानामध्ये अजूनपर्यंत कापसाचा बोंड निघालेला नाही आहे आणि शासनाकडून काही मदत भेटली नाही, म्हणून आपण हे वावर नांगरून राहिलो. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या पावसाचा परिणाम आता मिरची पिकावरती दिसून आलेला आहे. अतिवृष्टीमुळे शेतामधील मिरचीचं पीक हे पाण्याखाली गेलंय आणि नुकसान झालंय. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. निफाड तालुक्यामधल्या गोळेगाव परिसरामधील शेतामध्ये मिरची पिकावरती कूज आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त औषधांची फवारणी करावी लागते. त्यामुळे अर्थातच उत्पादनाचा खर्च देखील वाढतोय. त्यामुळे हा सगळा खर्च वसूल होईल की नाही याविषयी शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पण सततचा पाऊस पडत असल्यामुळे मिरची जास्त पाण्यामुळे खराब होऊ राहिलीमुळे 70 ते 80 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. थोडा पहिला तोडणीला आलेला होता, पण या प्लॉट करता 50 ते 55 हजार रुपये खर्च केलेला आहे. पण आता या नुकसानीमुळं सततच्या पावसामुळं खर्च बी वसूल होतो की नाही ही शाश्वत राहिलेली नाही. तर या मिरचीच्या प्लॉटची शासनाने काहीतरी दखल घेऊन आणि पंचनामा करून मिरचीचे काहीतरी मदत मिळावी अशी विनंती. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे अनेक भागामधल्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. श्रीगोंदा तालुक्यामध्ये संततधार पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे टोमॅटो पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे. विशेषतः लोणी, व्यंकनाथ, बेलवंडी, हंगेवाडी, सुरोडी, घोटवी, घारगाव, आढळगाव, मांडवगण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोचं पीक घेतलं जातं. मात्र यंदा शेतकऱ्यांनी केलेला एकरी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च देखील निघणार नाहीये. पुण्याच्या शिरूरमध्ये बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश वनविभागानं दिले. काही दिवसांपूर्वी या बिबट्यानं 2 चिमुकल्यांचा जीव घेतला. 5 वर्षीय शिवन्या बोंबे आणि रोहन बोंबे यांच्यावरती बिबट्यानं हल्ला केला, तर एका 70 वर्षाच्या वृद्ध महिलेचा देखील मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्यात यावं अशी मागणी सातत्याने होतीये. त्यामुळे गावकऱ्यांनी मोर्चा देखील काढला. अखेर वन विभागानं बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी नजीकच्या खेळशीमधल्या डफळ चोळवाडी या परिसरामध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या पुन्हा एकदा खुलेआम वाडीमध्ये फिरताना ग्रामस्थांनी पाहिलाय. बिबट्याची ही दृश्य सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झालेली आहेत. सोबतच ग्रामस्थांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये देखील चित्रित केली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. 2 दिवसांपूर्वी याच बिबट्यानं एका ग्रामस्थाच्या दारामधून कुत्रा उचलून नेल्याची घटना घडली होती. वारंवार तक्रार करून देखील वनविभाग याकडे पूर्णपणे डोळेझाक करतंय असा आरोप ग्रामस्थांचा आहे. आणि या बिबट्याला त्वरित पकडून सुरक्षित ठिकाणी सोडलं जावं अशी मागणी ग्रामस्थ करतायत. उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये जंगल सफारीच्या दरम्यान पर्यटकांना एक थरारक असा अनुभव आलाय. जीपमध्ये बसलेल्या पर्यटकांना एक वाघ दिसला आणि तेव्हा सगळ्यांनी आपापले मोबाईल कॅमेरे चालू केले आणि व्हिडिओ देखील करायला सुरुवात केली. दरम्यान अगदी त्याच वेळेला हा वाघ पर्यटकांच्या अगदी जवळ आला. वाघ बराच वेळ पर्यटकांचा पाठलाग करत होता. जीप चालकानं हुशारीनं गाडी तिथून वेगामध्ये पळवली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेच्या नंतर वन विभागाने सफारी गाईड आणि चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. रत्नागिरीच्या गुहागर समुद्र किनारपट्टीवरती परदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय. किनारपट्टी भागामध्ये सीगल पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसू लागले आहेत. थंडीची चाहूल लागली आहे.
अचानक झालेल्या हवामान बदलामुळे नियमित वेळेपेक्षा यंदा सीगल हे उशिरानं कोकणाच्या किनारपट्टीवरती आल्याची स्थानिक मच्छीमारांनी माहिती दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण दांडी किनाऱ्यावरती पट्टेदार डॉल्फिनला खोल समुद्रामध्ये रात्रीच्या वेळेला सोडून देण्यात आलाय. दांडी इथल्या मच्छीमार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतले. खोल समुद्रामध्ये वास्तव्यासाठी असणारा पट्टेदार डॉल्फिन हा दांडी समुद्र किनाऱ्यावरती अडकून पडला. मात्र स्थानिक मच्छीमारांनी त्याला सुरक्षितपणे नेऊन समुद्रामध्ये खोलवर सोडून दिलं. चंद्रपूरमध्ये चिखलामध्ये अडकून पडलेल्या एका सांबरला वनविभागानं जीवदान दिलंय. चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर रय्यतवाडी कोळसा खाणीच्या परिसरामधली ही घटना आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या पावसामुळे कोळसा खाणीच्या आसपास चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं होतं. अशामध्येच जंगलामधून भरकटून आलेलं एक सांबर हे याच चिखलामध्ये अडकून पडलं. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेतली. सुमारे 2 तासांच्या अथक प्रयत्नांच्या नंतर वनविभागानं या सांबरला बाहेर काढलंय. वाशिम पोलिसांनी एका जखमी कासवाला उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय केंद्रामध्ये दाखल करून भूतदया दाखवली आहे. अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती वाशिमच्या पुसद नाका परिसरामध्ये एका वाहनाच्या धडकेत हे कासव जखमी झालं. रात्रीच्या वेळेला गस्तीवरती असलेल्या पोलिसांना हे जखमी कासव दिसलं. त्यांनी वेळीच त्याला पोलीस वाहनामध्ये टाकून उपचारासाठी दाखल केलं. रात्रीच्या वेळी तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे पहाटे 5 वाजेपर्यंत काळजीपूर्वक या कासवाला जपून ठेवण्यात आलं आणि त्यानंतर नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पुढचे अपडेट्स अमोल सोबत बघत